हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. मी माझ्या मुलीला रात्री झोपताना बऱ्याच स्टोरी सांगत असते आणि तिची आजी पण तिला बऱ्याच भजनाची गाणी वगैरे अशा गोष्टी शिकवत असते. तर मी तिला एक स्टोरी सांगितली महाभारतातली, की जे भीष्म पितामह होते ते खूप धर्माच्या मार्गावर चालणारे होते, पण त्यांचा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा ते बाणांच्या शैयेवर अगदी इतका तडफडून त्यांना इतक्या वेदना असतात, असा त्यांचा मृत्यू होतो. अगदी धर्माच्या मार्गावर चाललेला आहे, सत्याच्यावर चाललेल्या व्यक्तीचा इतका हृदयद्रावक मृत्यू असा त्या महाभारतामध्ये झालेला आहे. तर तेव्हा जेव्हा भीष्म पितामह कृष्णाला विचारतात की हे देवा, मी असं काय केलं आहे की इतका माझा अंत अशा प्रकारे व्हावा म्हणून. मी तर नेहमी सत्याच्या मार्गाने चाललो, मी धर्माच्या मार्गाने चाललो. तर तेव्हा कृष्ण म्हणतात की ह्या जन्मी जरी तुम्ही पुण्य केलं, ह्या जन्मी तरी तुम्ही चांगल्या मार्गावर सत्याच्या मार्गावर चालले, तर तुम्ही तुमच्या आधीचे जन्म आठवा. असं ते आठवत काहीतरी 52व्या जन्मात ते जातात आणि तिथे त्यांना दिसतं की ते सगळ्या ज्या जन्म त्यांचे होते, आधीचे पूर्वजन्म होते, त्या सगळ्या जन्मामध्ये ते राजकुमारच होते. ते आणि त्या 52व्या जन्मात जेव्हा ते राजकुमार होते आणि ते रस्त्याने जात होते जंगलातून आणि त्यांच्या बाजूने एक सरडा जातो, तर ते सरड्याला बाण मारतात आणि सरड्याला उचलून ते असं एका झाडात असं फेकून देतात आणि ते झाडच ते निवडुंगाचं, म्हणजे काटे त्या सरड्याला रुततात आणि त्याचा मृत्यू होतो. सो ते जे काटे त्या सरड्याला रुततात, ते जे त्यांचं पाप होतं ते त्यांना ह्या जन्मात भोगावं लागलं आणि त्यांचाही मृत्यू असाच बाणांच्या शैयेवर सगळीकडून बाण त्यांना टोचलेले होते शरीराला. तर ही स्टोरी मी तिला सांगितली. एक आई म्हणून आता स्टोरी सांगण्याच्या मागे माझा हेतू हाच असतो की तिने कधी खोटं बोलू नये, तिने कोणाला हर्ट करू नये, नेहमी कोणाची मदत करावी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व घडावं, हे प्रत्येक आईचं स्वप्न असतं आपली मुलं. तर हे मी तिला स्टोरी सांगितली. परवाला ती स्कूलमधून आली आणि रस्त्यानेच मला म्हणते की मम्मा, मी तर नर्कमध्ये जाणार आहे. आय जस्ट शॉक की काय बोलते, नर्कमध्ये? म्हटलं काय झालं? कारण मम्मा, मी आज खूप मस्ती केली, आज मी बिलकुल गुदगरसारखी वागली नाही, मी खूप मस्ती केली, तर मला असं वाटतं मी आता नर्कमध्येच जाणार आहे. सो मला इतकं हसायला आले, मला आवडत नव्हतं रस्त्याने की हे म्हणजे मीही सांगितलेलं स्टोरीचा की आता कुठल्या वेळी हे घेते आहे आणि आता मी वाईट वागली, मी मस्ती केली स्कूलमध्ये, सो मला आता देव पनिशमेंट देणार आहे आणि मला नरकात पाठवणार आहे. सो तिचं जे थिंकिंग आणि तिचं जे बघून ना मला खरंच आई म्हणून इतकं हसायला आलं. हा इन्सिडेंट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर कर असं वाटलं. तर माझी मुलगी म्हणते की मी आता नरकात जाणार आहे. थँक्यू सो मच.